4-5 दिवसाचा पसरा म्हटलं साहजिकच आहे एवढं. सर्व पॅक करायचं आहे असं ते. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. सर्व मजेत असणार. आणि आत्ता तुम्हाला गुड न्यूज भेटलेलीच आहे कालच्या व्हिडिओमध्ये. नेमकी काय झालं, मुलगा का मुलगी? तर मुलगा झालेला आहे. हां, तेच आहे. आणि सर्वांना पेढे भेटलेलेच असणार आमच्या इकडून तसेच आता तुम्हाला व्हिडिओवरतीच पेढे भेटणार आहे. आणि बाकीचे जे आहे सर्व वाटणं वगैरे झालेलं आहे. चोहीकडे चौकट झालेलं आहे आणि गावाकडे पण तसं झालेलं आहे. आणि मग आता सुट्टीची वाट पाहणं चालू आहे. हो, आज चालू आहे. आता ते सॅम्पल वगैरे जातील बाळाचे, त्याच्यानंतर सांगतील काय तर रिपोर्ट आल्याच्या नंतर सर्व. व्यवस्थित आहे सर्व तसं. फक्त थोडंसं जे नंतर वाढू शकते म्हणून आपण ते सध्या तसं ठेवलेलं फोटोथेरपीसाठी. तरी आता 12 तास झालेले आहे, नाही 24 तास झालेले, 48 असतात. एक दिवस झालेला आहे. हो, 24 तास म्हणजे 48 तासापर्यंत तर होऊन जाईल म्हणा. आजचे दिवस कवर होणार आहे म्हणे. आणि सर्वांनी आज ब्लड करतात. हो, आज काढून डबल. का बरं? किती भीती वाटत. मग भीती वाटणारच आहे. आणि सर्वांचं मनापासून थँक्यू, कारण सर्वांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहे. मनापासून धन्यवाद सर्वांचा. आणि तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगायचंच आहे की आता सुट्टीचं काय आहे नेमकं काय नाही ते पण चालूच आहे. आणि तब्येत पण पाहिली असेल तुम्ही, राधिकाची सर्व व्यवस्थित आहे. आणि आपण बाळाला दाखवणार आहे, पण तुम्हाला थोडंसं वेट करावं लागणार आहे, कारण सध्या दवाखान्यातच आहे. घरी गेल्याच्या नंतर व्यवस्थित दिसेल पण. आणि मेन म्हणजे आता आई जी आहे ती घरी आहे, कारण स्वयंपाक वगैरे करणं चालू आहे. हो. आणि हे काय कपडे, सॉक्स आहे का बाळाचे? अरे वा. आता थंडीचे दिवस आहे त्यामुळे इकडं जे आहे मामीनं आणि अभिनं बाळाला स्वेटर आणलेलं आहे. स्वेटर आणलं आणखी हां, खूप सारं काय काय स्वेटर आहे, दुलई आहे. स्वेटर आणलं मस्त. हां, चांगलं आहे, मस्त कलरचं आहे. छोटं पाहिजे होतं त्याचं. हो, होणार का ते? करायला लागेल बारीक, नाही तर मग ठीक आहे पुढच्या वर्षी घरी. हे पण आणलं. हां, ते दुलई सारखं ते आपण त्या दिवशी आणलेलं आहे तसं. हो, ते पण आहे. आता पाहिजे जेवढी असते तेवढी कमीच आहे. हो. 2 दिवसात बदलावाला. आणखी टोपी आणली. टोपी थोडं मोठीच झालेली आहे. हे आहे. हां, ते व्यवस्थित पाहिले होतं दुकानमध्ये, पण ठीक आहे, आणलं चांगलंच आहे. पण एवढे छोटे भेटत नाही ना सध्या, म्हणजे भेटतात 1-2 दिवसात सांग. हां, भेटतात ना, पण ते दुकान द्यायचं वेगळं असते ना. पूर्ण सेट भेटतो. हो, किती जणांनी आपल्याला अभिनंदन केलेलं आहे, काँग्रेचुलेशन केलेलं आहे. खरंच सर्वांचा सपोर्ट आम्हाला भेटत आहे, त्याच्यामुळे आम्ही पण खुश आहे. तेच. आणि आपले व्हिडिओ जे आहे आता कंटिन्यू आहेतच, तुम्हाला माहीतच आहे. आणि पुन्हा जे आहे व्हिडिओ जास्तीत जास्त आपण आता सुधारण्याचा प्रयत्न पण करणार आहे पहिल्यापेक्षा तरी. आणखी भेटीला पण येणं चालूच आहे, प्रत्येकजण येत आहे आता. सर्वजण चालू. हो. सर्वजण. हां, आणि बाळ झोपलेलं आहे त्याच्यामुळे बाळाचा आवाज पण नसेल येत आणि बाळाला थोडासा वेळ पण लागणार तुम्हाला दाखवायला. ड्रेस. अरे वा, चांगलं आहे. ते सध्या छोटं आहे. हां, चड्डी आता किती चड्ड्या बदलावं लागणार आहे, काही फरक नाही. चड्डी घालायचं. हां, 5-10 चड्ड्या झालेल्या सध्या, लंगोट चड्ड्या बदलत राहायच्या. ठीक आहे, आता आहे म्हणा दोन्ही आजी, काळजी करायला. मामा भाषाचं प्रेम झालं इकडं. आणि बाळाला जे आहे कपडे वगैरे घातलेले आत्ताच. आता आणले असतं थोडंसं जे आहे घालून वगैरे पाहायचे होते, म्हटलं ठीक आहे, आले थोडेफार व्यवस्थित. इकडं पण काढलेलं आहे तर.
टोपी वगैरे. वास्तव्यात असं चालत नाही थोडी थेरपी असताना. ठीक आहे 2 मिनटासाठी. आता ते बऱ्याच वाडकापासून झोपलेलं होतं, बाळ झोपलेलं होतं, त्याच्यामुळे म्हटलं बघायला काही हरकत नाही. मग कसं आहे भाचा? चला काय झालं? पिण्या पावराला का? चला आईला पण फोन लावायचा आता आणि बोलवून घ्यायचा आहे, नाही तर मलाच जावं लागेल घरी. आणि प्रेम तर पाहिलं सर मामा भाषाचं मस्त चालू आहे. कसं उचला लागते मस्त प्रश्न आहे. हो मस्त चालू आहे. मग गाणं म्हण नाही का अंगाई गीत सारखं. देवनं मस्त केलं. देव म्हणते आता देवच्या याच्यावर घेतला लढू नको बाळा. मी पाण्याला जाते पाणी घेऊन येते. मस्त गाणं आहे आणि खरंच मस्त आहे. सध्या शांत आहे तो. नमस्कार. काय चालू आहे? सुट्टी होती 5 वाजता. आज जवळपास 4-5 दिवस झालेले आणि आता कंटाळा आलेला आहे शेवटी. कंटाळा येत असते ना. अजून काही 2 दिवस आम्हाला राहायला लागत होतं. पण दवाखान्याचं बरंच होते ना. सर्व खाणं पिणं सर्व इथंच चालू आहे दवाखान्यामध्ये. आता सर्व सामान वगैरे पॅक करून झालेलं आहे. काही चालू आहे. मी आता घरीच जायचं आहे कारण तुम्ही पाहिलं असेल रिपोर्ट वगैरे जे आहे सॅम्पलसाठी आत्ताच येऊन गेले होते. सॅम्पल पण आलं आणि तरी आता समजा 3 वाजत आले. पण आणखी आता 5 वाजता होणार आहे सुट्टी. सर्व तयारी करणं आहे. हां सामान वगैरे भरणं पॅक करणं. कारण दवाखान्यात येताना किती वेळा शिफ्टिंग चालू होतं आपलं. चालते. घरून येताना किती वेळा बॅग पॅक केल्या होत्या? हां आता अर्ध्या घंट्यात पॅक करून घे. हां आणि सुट्टी होणार आहे त्याच्यामुळे राधिकाच्या चेहऱ्यावर पण थोडासा आनंद वाटत आहे आज. आणि राधिकाच्याच नाही तर सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. हां आणि आताच अभिषेक जी आहे ते गावाकडे गेलेला आहे. पोचण्यात असेल म्हणा आता तो पोचून गेला. झालं सर्व. काय करायला इकडं बापा 4-5 दिवसाचा पसरा म्हटलं साहजिकच आहे एवढा. सर्व पॅक करायचं आहे. सध्या बाळ झोपलेलं आहे म्हणा. चला असं आहे. आता मेन म्हणजे झालं येतलं सर्व तयारी. पण आता घरी पण तयारी करायची आहे ना. जाऊ ना कोण पाहू ना आता. बाई लाडू मी जाईल हां हो ते तर आहेच. म्हणजे जवळपास 5-6 जणांना बोलावलं तर व्यवस्थित तयारी होऊ शकते. नाहीतर आपल्याला खूप वेळ लागते आणि होऊ पण नाही शकत वेळेवर. आणि एक तर सर्व मलाच करावं लागत आहे. सामानांना हे करा. त्याच्यामुळे थोडंसं आता घरी जायचं आहे आणि तिकडची तयारी करायची आहे आणि नंतर बाळाला घ्यायला यायचं. पेमेंट पण राहिलं आज जमा करायचं. सुट्टी झाल्या पेमेंट पण जमा करायचं आहे. पेमेंट पण तुम्हाला सांगणारच नंतर काय तर. सायमेन आणि मेन म्हणजे डिलिव्हरीचा असतेच काहीतरी 4-5 दिवसाचा प्लॅन रुटीन. आणि खरं तर आपण व्हिडिओमध्ये जवळपास आसपासच तारीख सांगितली होती डिलिव्हरीची. आणि काही जणांना मागं पुढे सांगितली होती. पण ॲक्च्युअली झालं असं तारीख सांगितलं त्या तारखेला आपण घरी जात आहे.
होईल आता हा थोड्या वेळात. नाही नाही अजून जास्त मामाचा फोन वाटते. हा. असं आहे. चला निघायचं आहे, घरचं पण पाहायचं आता. तर डायरेक्ट आपण आता डायरेक्ट घरीच भेटणार आहे. आणि बघा तयारी चालू झालेलं आहे इकडं. आणि मोठ्या काय म्हणतात ते आनंदानं करावं लागतेच ना हो. मग ते घरच्या बाहेर बनवलं की आले नाही. पण तरी वेळेवरती सर्वच जण आलेले आहे, जेवढं लागतं तेवढे. हां, कारण तसं जे आहे वेळ खूप लागत होता, गावाकडे असं सर्वजण असते त्याच्यामुळेच थोडंसं आहे प्रॉब्लेम. पण ठीक आहे, इथे ताट वगैरे काढत चालू आहे. जसं झालं तसं आहे म्हणा, तसं काही नसतं एवढं. बलून वगैरे आहे तिकडं सर्व. आणि मेन म्हणजे प्रतीक पण आहे इकडं. तो पाहिलेला असेल, आधी पण आलेला 1-2 वेळा तो व्हिडिओमध्ये. आणि मला बाळाला आणायला जायचं तिकडं, राधिकाला पण आणायचं आहे. असं आहे मेन. आणि रांगोळी काढणं पण चालू आहे, छान रांगोळी काढणं चालू आहे. आणि तो म्हणसाल तर मेन जे आहे रांगोळी काढणं, आई सोनू सगळेजण काढत आहे. म्हणजे पिंकू ताईची मुलगी ॲक्च्युली आलेली पण होतं आपल्या व्हिडिओमध्ये याच्या आधी. ताई सोनू पण आहे इकडं. आणि बरंचसं इकडं बाहेरचे आहे. हो, बाहेरचे पण रांगोळी वगैरे आहे काढण्यात आलं. तर असं आहे. आणि तुळशीपाशी पण आहे रांगोळी वगैरे काढलेली. आणि असं आहे वेलकम वगैरे. तर हे सध्याचं शॉर्टकट आहे, मी येईपर्यंत होऊ शकते पूर्ण. खूप सारे गडबड आहे, कामं खूप सारे आहे, त्याच्यामुळे होऊ शकते असं. बस होतील. हां काय करायचं हो, बस दिवे वगैरे लावायचे. दिवे लावायचा टाईम झालं तर संध्याकाळचं. हां असं आहे मेन म्हणजे प्रतीकचं जे आहे ते पण मदत करत आहे. नाही हो. आणि अशी तयारी चालू झालेली आहे, पण तिकडं जायचं आहे त्याच्यामुळंच आईचं दिवे वगैरे काढलेलं आहे. आणि दिवे सर्व नैवेद्य वगैरे काय म्हणते ते उभारणीसाठी भाकर. बाकीचं जे आहे ते येणारच आहे सर्व व्हिडिओमध्ये. पण कसं आहे दोन्ही इकडचं सांभाळायला लागत आहे, त्याच्यामुळे होऊ शकते मागं पुढं काही ना काही मिस होऊ शकते, काही ना काही शूट मागं पुढे होऊच शकते. जेवढं झालं तेवढं करत आहे आपण आता. वेळेवरती आले तेच बरं झालं. सोनू पण करू लागत आहे, त्यानंतर ताई पण आहेत, सर्वजण करू लागत आहे वेळेवर रांगोळ्या वगैरे सर्व. येऊ का मी? बरं बरं ठीक. तर अशी सर्व तयारी झालेली आहे बेबी वेलकमसाठी. आणि मेन म्हणजे थोडंसं मी पुढे आलेलं आहे, कारण मी 2 व्हीलरनं गेलो होतो आणि 4 व्हीलरमध्ये येत आहे राधिका, पाड आणि मामी. हे सर्व मस्त काढलेलं आहे. वेलकम बेबी रांगोळी ॲट येस बॉय काय इट्स बॉय. अच्छा, तुम्हाला समजलंच आहे, तसंही सांगायचं कामच नाही आहे. छान काढल्या रांगोळी वगैरे सर्व. आई पण आहे. वाव मस्त. वेलकम बेबी किती छान डेकोरेशन केलेलं आहे. वास्तविक पाहता दुसरं कोणी व्हिडिओ वगैरे घ्यायला नव्हतं, त्याच्यामुळे मीच पहिले घेऊन घेत आहे. आणि थोडं प्रत्येक वगैरे आला तर तो घेईन म्हणा व्यवस्थित. हो ना, हे काय पण काढलेलं छान मस्त. हो चालते, असं आहे ठीक. प्रत्येक व्हिडिओ चॅट मला
चल इकडे दाबा इकडे इकडे आमच्या इकडे दाबा असं असतं मामा बसा तुम्ही तिकडून काय इकडून बसा ना बसून जा तुमचाच व्हिडिओ आहे चला चला असं आहे बाळ आहे शेवटी आता 4 दिवसांचा घरी आलेला आहे आणि आई पण इकडे सुटलेली राधिका पण इकडे तर असं आहे साध्या पद्धतीने केलेलं आहे आणि थोडंसं जे आहे आता फोटो वगैरे पण काढायचा आहे व्हिडिओ पण झाला बाळाला घरी आणलेला आहे तो पाहिला असेल आणि अशा प्रकारचं साध्या सिंपल पद्धतीनं वेलकम बेबी जे आहे केलेलं शूट वगैरे सर्व आई पण इकडे मेन म्हणजे आणि हे सर्व वेळेवरती झालं कधी किती दगदग वेळेवर इकडे या तिकडे जा दवाखान्यातला व्हिडिओ घरचा व्हिडिओ सर्व व्हिडिओ घ्या काय काय करणार आहे एकटा माणूस तर ठीक आहे जेवढं करता आलं तेवढं केलं तरी आणि मेन तरी बऱ्याचशापैकी चांगलं झालं असं मला वाटत आहे हो आणि हे बघा हे वेळेवर चांगलं सर्व स्टिकर वगैरे स्पेशल कारण नंतर अधिकाला पण घ्यायला जायचं होतं समोरच आणि असं झालं सर्व आता मेन म्हणजे आता जर बलून फुगे फुटले तर ते बाळ आपलं दचकू शकते ते तिकडे ठेवावं लागेल नाहीतर मग फुगे बाहेर काढावं लागेल उद्या येणार आहेत का येणार आहे ना चांगली गोष्ट आले तर तेला खेळायला पण होते तर मित्रांनो बघा कालचं जे आहे तुम्ही पाहिलं असेल वेलकम पण झालं असं की नंतर लक्षात आलं की इकडं आपण स्टिकर कशाच आणले होते तर बघा हे तुम्ही म्हणसाल सर्वांनी पाहिलं असाल की बेबी वेलकम बेबी केलं सर्व डॅड मॉम आणि इथं काय होतं इट्स अ गर्ल तर असं झालं आता व्हिडिओ कसं घाईघाई असं होते लक्ष राहतच नाही आगमन कुणाचं झालं बाळाचं म्हणजे मुलाचं आणि नाव कशाचं लावलं इथं मुलीचं हा म्हणजे पहिले तर काय जांभळं घेतले होते आहे ना हो जांभळं पाकिट घेतलं होतं पहिल्यांदा हा आणि मग घेतलं हे म्हणजे गुलाब तर झालं ते त्यानं बदललं आणि ते लावलं ध्यान नाही राहिलं बराचसं नाही अरे काय होते मग काय होते काय होत असते ना मुलगा असं मुलगी फक्त एवढं आहे की मुलाचं वेगळं असते आणि मुलीचं वेगळं असते फक्त हे पाय ते हा हे नाव हे बरोबर नाव सर्व व्यवस्थित होतं नाव बरोबर आहे का फक्त हेच आहे असं आहे तर चांगलं झालं व्यवस्थित आणि ठीक आहे शेवटी वेलकम बेबीच झालं आणि आता पुढचा व्हिडिओ जमदस्त येणार आहे 5वीचा किंवा मग मागं पुढे होऊ शकते 5वीचा येऊ शकते ते आता कोण कोण येणार कोण कोण नाही त्याची पण वाट पाहावं लागणार आहे हां हो तरी पाहू होतं जेवढे आले तेवढे तर सर्वजण नक्की या 5वीला पण बाकीचं तर राहणारच आहे प्रोग्राम करणारच आहे आपण एखादा चांगलं तर सर्वांना बोलावणारच आहे त्यावेळेस पण चालते असं आहे आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे हा व्हिडिओ आता इथंच संपूया भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि इकडं आई आनंदी दिसत आहे खूप दिवसांचा चेहऱ्यावर आनंद दिसत आहे इच्छा पूर्ण झाली एखाद्या चला
तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.